श्री गणरायाला वंदन करूया आणि या आजच्या स्पर्धेची सुरुवात करूया। पहिला बॉल यावेळी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अंकुर पाहायला मिळतोय। अतिशय सुंदर नाव आहे अंकुर। मी काल सुद्धा म्हटलं होतं, बरीचशी चर्चा आपली बाकी होती की खरवईकरांचं, कारण बरेचसे प्लेयर आता सध्या आमच्या टच मध्ये आहेत, प्रत्येकाचे नंबर आमच्याकडे आहेत, त्यामुळे स्टेटस वरून बऱ्याचशा गोष्टी समजल्या जात आहेत की भव्य दिव्य स्पर्धा सध्या आपण पाहतोय। यावेळी खरवई प्रीमियर लीगच्या आतापर्यंत मला वाटतंय या सीझन मध्ये 6 ते 7 ट्रॉफी जरूर आल्या असतील, कारण इतका चांगला दैदिप्यमान खरवईकरांचा खेळ या परिसरात पाहायला मिळतोय। गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अंकुरा गोलंदाज आहे, सलामीची जोडी प्रशांत आणि दिनेश शिवकृपा 11 संघाची पाहायला मिळते। प्रशांतच्या पहिल्या 2 बॉलचा जर विचार करायला गेलं तर एक बॉल पहिला सुरुवातीचा धुक्याचं वातावरण, सकाळचं वातावरण, त्याच्यात डॉट आला, त्याच्यानंतर आपण पाहतोय एकेरी स्वरूपात धाव घेत मात्र स्ट्राइक रोटेट जरूर केलाय, परंतु अंकुर तितकाच कसलेला मुरब्बी गोलंदाज आहे आणि या मुरब्बी गोलंदाजावरती प्रहार चढवायचे। आता स्ट्राइक रोटेट झाले, दिनेशा बॅटर हवाई सफर आपण पाहतोय। यावेळी झेल झालाय ड्रॉप। मित्रा असं म्हटलं जाताना की 99% मेहनत केली जाते ना, शेवटच्या क्षणाला जर चुकी केली तर त्या चुकीला माफी नसते, कारण एकीकडे आपण पाहतोय ना, आम्ही नेहमी म्हणतो क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाहीये। कमीत कमी खरं म्हणायला गेलं ना, चला हे पा हे आमचे खरवईकर आहेत, कोणाच्या तरी गाडीची चावी आमच्यापर्यंत सपूर्द झालेली आहे, ज्याच्या गाडीची चावी लागत नसेल त्याने घेऊन जायचे। फार चांगला शॉट यावेळी पाहायला मिळतोय अफलातून। येस येस थँक्यू। असं मौज मजा आहे, सर्व काही गोष्टी मैदानावरती होतात। काल आपण पाहिलं होतं भूमी पनवेल अर्थातच ज्येष्ठ नागरिक सुद्धा उपस्थित होते, ज्यांनी या स्पर्धेला एक चांगली दाद दिली आहे, कौतुक जरूर करावं लागेल त्यांचं।
10 क्रिक लाईव्ह आपण पाहतोय, तयारी जरूर चालू आहे. राईट आर्म राऊंड रिव्हर्स अटेम्प्ट स्विच इट केलं जात होतं, परंतु यावेळी काय घडतंय, पंचांकडे अपील तंत्राचा वापर जरूर केला गेलाय. पंच मात्र तटस्थ आहेत. हे वातावरण आहे खरं म्हणायला गेलं तर. चला त्वरित फिल्डिंग सजवायची आहे, कोणतेही आर्ग्युमेंट होणार नाही मला सुद्धा माहिती आहे. कारण इथे डॉट आलाय. सांघिक कुड्यातलं दुसरं षटक आपण पाहतोय. मनीषा गोलंदाज आहे. पहिल्या षटकात एक 10 धावा जरूर खर्च झाल्या आहेत, परंतु एकीकडे जर पाहायला गेलं तर मनीषाला पहिल्याच बॉल वरती आक्रमण जरूर त्याने फलंदाजावरती चढवलं होतं. फलंदाज आहे तो मात्र आदरणीय राजेशजी शिंगटे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. चांगला स्ट्रोक यावेळी आपण पाहतोय. डिफाईन लेग रिजन सीमारेखा पार येतोय तो आणखी एक दर्जेदार चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावा जाऊन पोहोचतील 14 आकड्यावरती. सुधारी तलवार चालवली, सरळ धावा घेत होत्या, चुकीचे केले, परंतु आता या क्षणी त्यांनी दाखवून दिलं की माझा स्ट्रांज जो आहे तुम्ही बदली करणार नाही. आणि इथे मात्र पुन्हा एकदा दिनीच्या बॅट मधून येते खणखणीत षटकार आणि याच षटकाराच्या मदतीने आता धावा जाऊन पोहोचल्या त्या तब्बल 2.20 आकड्यावरती. खरवेकर आपले स्वयंसेवक जागृत करा. ठीक आहे, विलंब येतील. बॉल मॅच बॉल येतोय. काल आमची जी कर्जत प्रीमियर लीग चालू आहे सध्या, नदीच्या बाजूला मैदान आहे. षटकार जर गेला तर डायरेक्ट नदीत जात होता, त्यामुळे परत काही बॉल येण्याची शक्यताच नाही. आला तरी तो भिजून येत होता, त्यामुळे बराचसा काही प्रॉब्लेम होत होता. त्यामुळे नवीन बॉल शिवाय पर्याय नाही. परंतु काही जण असे होते ना, त्या मॅच साठी जीव काढत होते. पाठीराखे सांगून देतो, जर त्या बॉलने षटकार गेलाय तर तो बॉल मैदानाच्या बाहेरून आतमध्ये आणण्याचा जीवाचा आकांत करत होते. का तर आपली टीम या ठिकाणी विजयी झाली पाहिजे. परंतु पुन्हा एकदा जाऊया. या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती मनीष आता मात्र महागडा ठरतोय. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळी मात्र लॉंग स्टॉप रिजन सीमारेखा बाहेर येतोय तो मात्र 22चा हा चौकार. डीजे माऊली हिच्या चरणी सुद्धा नतमस्तक होऊया. कारण मला वाटते खरवेकर तुमची सुद्धा काहीशी पालखी निघते, मानकिवली खरवईची निघते मला माहिती आहे. कारण थोडस मला अजूनही आठवत आहे, कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या चर्चासत्र रंगवलं जाईल. अर्थातच आपण पाहतोय आमचे प्रसाद सवारी सुद्धा बॅटिंग टीम मध्ये आहेत आणि त्याच्यानंतर राहुल चव्हाण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. आज नाही आहेत, बिझी शेड्यूल आहेत. खरं म्हणायला गेलं तर आजकाल समालोचक आणि अंपायर मिळणं फार कठीण झालंय मित्रांनो. चांगला स्ट्रोक यावेळी मात्र आपण पाहतोय. हवाई सपाट क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत सेफ झोन मध्ये बॉल होईल लँड. दुसरी धाव कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या मदतीने धावा पुढे सरसावल्यात, जाऊन पोहोचल्या त्या अद्यापर्यंत 26 आकड्यावरती. अद्याप 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्ती पथावरती. बेनबाद 26 धावा धावपळकावरती आहेत. आपण पाहतोय मृणाल 11 संघ सध्या मी म्हणेल कठीण परिस्थितीत आहे गोलंदाजीच्या बाबतीत. कम ऑन डीजे.
दणदणीत प्रशांत देवीदासजी बघा त्यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज जरूर आलाय, परंतु जर तिसरा षटकार लगावला तर तब्बल 1000 रुपये तुम्हाला मिळतील. सल्ला मसलत जरूर केली जाईल. या ठिकाणी आपण पाहतोय आमचे मेन पंच आणि त्याच्या समवेत लेग अंपायर अर्थातच एकीकडे DK कडव आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय अविनाशजी डेंबे. इथे परतावं लागतंय. प्रशांतला जबरदस्त मोठा हादरा आहे. खरं म्हणायला गेलं तर ज्याच्या बॅट मधून धावा येत होत्या त्या प्रशांतला या ठिकाणी विकेट देण्यास भाग पडले गोलंदाजाने अफलातून. परंतु प्रशांतच्या बॅटिंग लाईनचा विचार करायला गेला तर पहिल्या 3 बॉल मध्ये जे त्याच्या वाट्याला आले होते एकच धाव त्याने संघासाठी कमावले, परंतु पुढचे दोनही बॉल बॅक टू बॅक 2 सिक्सर आलेत आणि या सिक्सरच्या माध्यमातून जर तुम्ही पाहायला गेलं तर मात्र संघाच्या धावसंख्येत त्याने जरूर भर टाकली. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 38 या आकड्यावरती. अंकुर गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहा अंकुरच्या गोलंदाजीचा एक सूर पाहायला मिळाला. पहिल्या मॅनेंटरी पॉवर प्लेच्या षटकात त्याने धावा खर्च केल्या होत्या त्या मात्र 10. त्याच्यानंतर मनीष आला ज्याने 16 धावा खर्च केल्या. हा चढता आलेख होता धावसंख्येचा, परंतु आता या क्षणी हा आलेख उतरता पाहायला मिळेल का? कारण एकीकडे अजूनही धावसंख्येचा विचार करायला गेला तर इथे सुद्धा 2 षटकार आले होते अंकुरला, परंतु चांगला बॉल न्यू बॅटर मैदानात दाखल झाले. आपण पाहतोय गणेश हा बॅटर आहे आणि या गणेशच्या पहिल्या बॉल वरती कोणती धाव आली नाहीये. मृणाल 11 आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय शिवकृपा 11. प्रत्येक क्षणाला बदलत जाणारा क्रिकेट आहे मित्रांनो. कारण खरं म्हणायला गेलं ना तर अगोदरची स्पर्धा आम्हाला काय सांगून गेले, आज खरा थरार पाहायला मिळेल संध्याकाळी. हे दोन्ही ग्रुप मला वाटते क्लिअर होताना दिसतील. त्याच्यानंतर उद्या येईलच विषय, परंतु आजच्या रात्रीत पॉलिटिक्स शिजला जाईल. काल तुम्हाला मी सांगतो आमच्या ज्या ग्रुपचा विचार केला गेला होता तिथे 10 मॅचेस होत्या, 5 टीम होत्या, प्रत्येकाने 2-2 मॅचेस जिंकल्या आणि झाला ना ताप आमच्या स्कोररला आणि मग 5ही जणांचे रन रेट काढावे लागले. आदरणीय अनंतदादा शिंगटे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना सन्मानित करण्याची विनंती आणि मी त्यांना विनंती करेल की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. अनंतदादा शिंगटे संघ मालक आहेत. क्या बात आहे. आकाशजी जमदारे यांच्याकडून प्रशांतच्या 2 सिक्सर साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हा हे मात्र मी सोडणार नाही. माझ्या किती खेम्यातला अतिप्रिय माणूस असू द्या दादा, हे तर मी कधीच सोडणार नाही. पैसे माझ्याकडे जमा करा तुम्ही. हा बॅनरला लागले ते 1000 आलेत आणि हे प्रशांतचे 500. क्या बात आहे. काय असतं माहितीये का, नंतर अनाउन्समेंट कॉमेंटेटर करतो ना मग खेळाडू कॉमेंटेटरला शोधतात, असा प्रकार होतो. कधी कधी होतात या चुका, नाही असं नाहीये. कधी कधी आमच्या खिशात सुद्धा राहून जातात. स्कोरर असतील, कॉमेंटेटर असतील, राहतं. ह्या गोष्टी होत नाही कारण ह्या गोष्टी फायनलच्या वेळी जरूर होतात, कारण तिथे फार घाई असते. एकतर फायनलच्या वेळी मी म्हटलं ना की तुम्हाला खरवईकर तुमच्यासाठी फायनलला अकाउंटंटच लागणार आहे. पॉइंट टेबलचा विचार करायची चर्चा आपण करत होतो काल. आमच्या KPL मध्ये अर्थातच कर्जत प्रीमियर लीग मध्ये 5ही टीमचा रन रेट काढावा लागला आणि त्याच्यानंतर 2 टीम क्वालिफाय झाल्या. प्रत्येकाने 2-2 सामने जिंकले आणि फार मोठा डोक्याला ताप झाला होता. परंतु काही क्षणातच ऍप मुलं आजकाल बऱ्याच काही गोष्टी सहज झाल्यात. काही क्षणातच तुमच्या समोर रिझल्ट येतो. यावेळी मात्र नक्कीच आपण पाहतोय मैदानाची तुमच्या चाचपणी जर केली ना मित्रांनो, खरोखर या 2-4 वर्षात मैदानाच्या आजूबाजूला वृक्षारोपण, त्यातून प्रेक्षकांसाठी त्या वृक्षारोपणाची गॅलरी सुद्धा पाहायला मिळते. अफलातून आहे. काम फार सुंदर झालंय मैदानाचं.
क्रिशा 11 आणि सद्गुरू स्पोर्ट्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन मध्यंतराला आपण टॉस साठी यायचंय. आउट ऑफ द पार्ट. इट इज बिग 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 सिक्सर आणि या सिक्सरच्या माध्यमातून आपण पाहतोय तेजू गोलंदाजीवरती आले. आता जर विचार करायला गेलं तर दिनेशची बॅट मैदानात तितक्याच पद्धतीत तप्त होताना दिसून येते. हा चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा मार्टी हिट देण्याचा प्रयत्न. आउट ऑफ दी पार्ट. इट इज सिक्सर. दिनेशचा ब्रँड इतका मैदानात झलकतोय की दाखवून देतोय मैदानात की कशा प्रकारे बॅटिंग लाईन साकारायची आहे. त्याला सुद्धा माहिती की मृणाल 11 संघाने टॉस जिंकला. सुरुवातीला फिल्डिंग स्वीकारले आणि आता मात्र यावेळी दमदार बॅटिंगची हजेरी पाहायला मिळते. ती शिवकृपा 11 या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले. ती मात्र शिवकृपा 11 या संघाची 50 आकड्यावरती अर्धशतकी केली धावफलकावरती लागली जाते. 73 धावा. क्रिकेट काय रंग बदलतो माहित नाहीये मित्रांनो. मी कालचा सामना खरोखर अनुभवलाय. 79 धावसंख्या पहिल्या इनिंग मध्ये झाल्या 5 ओव्हर मध्ये. त्याच्यानंतर सेकंड इनिंगला 80 धावा करायच्या होत्या. 10 बॉल राखून त्या 80 धावा कंप्लीट झाल्या होत्या. क्रिकेट कधी बदलेले सांगू शकत नाहीयेत. शामिलन सरडा आणि इंद्रधनु यांना जितके रंग नाहीयेत तितके रंग मात्र या क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळत आहेत. पहा इथे रणमशीनचं कार्य सध्या औचित्य आहे. आता मनातल्या मनात दिनेश म्हणत असेल की पहिला सामना आहे, अजून गावातले बरेचसे मान्यवर बाकी नाहीयेत. ते जर स्टेजवरती असते तर मला वाटतं आज दिनेश 10,000ची कमाई याच मॅच मध्ये झाली असती. जे आगे ते आगे. मला माहिती आहे की इथे करवईकर 100-200चा विचार कधी करणार नाहीत. एकच हिरवी नोट, कारण आता बाकी सगळ्या बंद झाल्यात. हीच एवढी मोठी आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न. यावेळी आपण पाहतो एक धाव कंप्लीट होईल. बहुतेक आता महेश दादा जाधव जरा संकटात आहेत. ते विचार करतायत. धावसंख्या फार वाढत चालली आहे. अशा वेळी या धावसंख्येला रोखायचं कसं. खरवई प्रीमियर लीग आपण पाहतोय. बॅटरचा विचार करायला गेला तर वन मॅन आर्मीची झुंज आहे मैदानात. गोलंदाज तेजू. चांगला स्ट्रोक. यावेळी पुन्हा एकदा षटकार आलाय. तेजू जरूर मी कान मंत्र देईल. शिवकृपा 11 संघ दिनेश साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज येत आहे. देवदाजी भगत यांच्याकडून, आकाश जमदरे यांच्याकडून पण 500. मी म्हटलं ना तुमच्याकडे अकाउंटंट कमी पडणार आहे. जे मी पुकारलंय ज्याच्यासाठी लागलंय ना त्यांनी पुन्हा एकदा रिमॅच पहा आणि जसं नाव येईल तसे पैसे घेऊन जा. धावसंख्या जाऊन पोहोचले 62 धावसंख्या धावफलकावरती आहेत. दिनेशकडे आपण जाऊया, नजर मारावी लागेल. 45. जरा जोरदार टाळ्या. 50 जर झाली तर देवदासजी भगत यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. खरं ना, मी काल सुद्धा म्हटलं होतं गावच्या अस्मितेसाठी चालू असलेला हा क्रिकेटचा प्रवास आहे. आणि असं म्हणतात की गाव करील ते राव काय करेल, परंतु इथे मी नक्की सांगून देईल गावाची एकी ही तुमच्यासाठी फार महत्वपूर्ण आहे.
जरा स्पीडअप करा प्लीज. तुमच्यासाठी मी म्हटलं ना की 25 मिनिटांचा अवधी आहे. हा फटका आहे, पॉइंटला स्क्वेअर केलाय. कट चांगला होता परंतु यावेळी तीन धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. जरा अर्थातच सोन्याच्या बॅट मधून या 3 धावा जरूर आल्यात परंतु या सोन्या नावावरून बरीच चर्चा करू आपण. आनंद दादा शिंगटे यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे 2 धावा कंप्लीट होतील. आणखी काही बॉल शिल्लक आहेत. जर अर्धशतकी केली मैदानावरती झाली तर मात्र दिनेश साठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज देवदाजी भगत यांच्या माध्यमातून देण्यात येईल. सोन्या नावावरून बरेच काही चर्चा करायची परंतु मला महत्वपूर्ण असेल ती बॅटिंग लाईन, कारण यावेळी दिनेशची 50 होणार का. चांगला फटका. यावेळी मात्र खराब बॉलची वाट पाहिली आणि पंचांचा नो बॉलचा इशारा आणि त्यातच आलाय हा षटकार. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दिनेशच्या बॅटर्ससाठी. अर्धशतकी केली दिनेश. एका खिलाडू वृत्तीची ओळख करून द्या दिनेश, कारण या ठिकाणी बॅट तलपवायचे. इथे मात्र पंचांचा पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. फ्री हिट कंटिन्यू राहील. काय होतंय मैदानात माहित नाहीये. मला ते फुटवर्क चुकलं. धावत संख्या टोटल जाऊन पोहोचली आहे ती अद्याप पर्यंत 77 धावा आहे टोटल. आणि फलंदाज दिनेशच्या 55 धावा वैयक्तिक. दिनेशच्या 2च काउंटिंग होती. 56 धावा अद्यापर्यंत दिनेशच्या धावपटलावरती. वैयक्तिक धावा संख्या आणि टोटलचा जर विचार करायला गेला 77 77. फ्री हिटचा बॉल होता ज्याचा समाचार पाहिजे तसा घेता आला नाहीये परंतु गौरव म्हात्रे स्कोररच्या भूमिकेत आहेत. काल त्यांनी अर्धशतकी केली साकारले. 61 त्यांच्या नावावरती आहेत की ते दिनेशची अर्धशतकी केली झाली आहे. संधी परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये या क्षणी. मी तर म्हणे अर्धशतकी केली फार चांगली होती. इथे मात्र परतावं लागतंय शेवटच्या क्षणाला दिनेशच्या बॅटरला. दिनेश सकाळचं धुक्याचं वातावरण आहे. तुमची बॅट जशी तलपली ना सध्या, जर अब्रॉड मध्ये परदेशात जर कोणी सामना पाहत असेल ना तर त्यांना असं वाटत असेल की आमचाच अब्रॉडचा प्लेअर मैदानात आणलाय की काय, कारण केसांचा लुक फार चांगला आहे तुमचा. आज सोनेरी झालेत ती. सोशल मीडियाचं युग आहे. फॅशनच्या जगात आपण वावरत आहोत.
दरम्यान आपण पाहतोय या प्रभागातील जे साफसफाई कर्मचारी आहेत यांना विनंती आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अर्थातच तुमच्यामुळे आपण पाहतोय या प्रभागात निरोगी आणि चांगलं आरोग्यदायी जीवन जगता येत आहे. आपलं सुद्धा मनापासून सहर्ष स्वागत. फार महत्त्वपूर्ण वाटा आहे तुमचा खरं म्हणायला गेलं तर या समाजाच्या चांगल्या जगण्यामध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आकाश, हा फटका आहे परंतु इथे मात्र एकच धाव कंप्लीट होईल. दुसरीचा प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट, परंतु इथे काय घडलंय, 3 धावा कंप्लीट झाल्यात. ऍक्च्युअली धाव दुसरी द्यायचीच नव्हती, एकच धाव कंप्लीट होती परंतु त्याच्यानंतर दुसरी बहाल केली आणि त्याच्यानंतर दरम्यान आपण पाहतोय सोनू जाधव. जरा सोन्या नाव घेतलं होतं आपण, त्याची चर्चा जरूर करूया. सोन्या खरं म्हणायला गेलं ना तर आता सध्या 2 गोष्टींची फॅट जोरात चालू आहे. एक आहे ते म्हणजे आपलं क्रिकेट जे चालू आहे आणि दुसरं म्हणायला गेलं तर बैलगाडा शर्यत. आम्ही सुद्धा त्या बैलगाडा शर्यतीचे फॅन झालो आणि खऱ्या अर्थाने जे सोन्या बैलाचे मालक आहेत जयेश दादा पाटील यांच्या गाडीचा क्रमांक आम्हाला सुद्धा भावला आणि आम्ही सुद्धा आमच्या गाडीसाठी तोच क्रमांक घेतला, 50-50. चला दोन्ही चला आपण आदरणीय उल्हासदादा जमदरे यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी टॉस केला जाईल. चला गौरव सर, दोघांची वाईट घेतली जाईल. दरम्यान टॉस केला जातोय. कॉल आहे सद्गुरू स्पोर्ट्सचा, छापा आणि आला आहे छापा, अर्थातच आपला डिसिजन. चला डिसिजन का पेंडिंग ठेवूया. काय म्हणाला गौरव म्हात्रे, करवई प्रीमियर लीगचा पर्व तिसरा तुमच्या भेटीला आला. एक अतिशय गाजलेलं पर्व आहे खरं म्हणायला गेलं तर, पहिलं आणि दुसरं आणि हे तिसरं पर्व आलंय. सध्या एकंदरीत मी मगाशी सुद्धा वक्तव्य केलं की खरवई गावची जी टीम आहे तुमची ती सध्या फार फॉर्म मध्ये, या सीझन मध्ये तरी मी मगाशीच म्हटलं 5 ते 6 ट्रॉफी जरूर आल्या असतील. काय सांगाल एकंदरीत तो गावचा प्रवास आणि आजचा चालू असलेला पर्व तिसऱ्याचा खरवई प्रीमियर लीगचा प्रवास? अरे आपल्या बॅट मधून आपल्यात इतकी धमक आहे की मैदानावरती आपले बॅट तलपते. सेम क्वेश्चन आहे कुलदीप तुमच्यासाठी, काय सांगाल? खरवई प्रीमियर लीग ही चांगली टुर्नामेंट आहे, यंगस्टरसाठी हा मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि सर्वच आपले मित्र आहेत. चांगल्या पॉझिटिव्हनेसने खेळा आणि आपला खेळ दाखवा आणि गावदेवी संघात प्रवेश करण्याचा प्रयत्न करा. ऑल द बेस्ट टीम. या असं झालंय उल्हाजी जमदरे साहेब, रिटायरमेंटची वेळ आली आहे.
82 धावा विजयासाठी पाहिजेत. चला जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. पहिलं सत्र या ठिकाणी संपलंय. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा सहर्ष स्वागत करूया. मृणाल 11 आणि शिवकृपा 11. पहिला बॉल यावेळी आपण पाहतोय गौरवने स्वीकारले. मला वाटतंय बॅटिंग या क्षणी निर्णय फार महत्वपूर्ण आहेत. मी काल सुद्धा सांगितलं होतं की तुमच्यासाठी निर्णय किती महत्वपूर्ण आहे, परंतु यावेळी आपण पाहतोय पहिला बॉल आलाय डॉट. दुसरा बॉल सुद्धा या क्षणी डॉट पाहायला मिळतोय. काटकता मैदानातली पाहायला मिळतीये. सद्गुरू स्पोर्ट्स आणि त्याच्या विरोधात क्रिशा 11 या दोन संघादरम्यान संघर्ष एकीकडे आपल्याला पाहायला मिळेल, ज्याने या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसात पहिला अर्धशतक लगावलंय गौरव म्हात्रे. आणि दुसरीकडे जर पाहायला गेला तर मागच्या पर्वाचा बेस्ट बॅट्समन किताब कुलदीप विश्वकर्मा. काय नाव आहेत खरं म्हणायला गेलं तर. एकीकडे आपण पाहतोय कुलदीप विश्वकर्मा, त्या प्रत्येक शब्दाना शब्दाचा अर्थ फार वेगळा आहे, त्याचं महत्व तितकं महत्वपूर्ण आहे. आणि एकीकडे जर पाहायला गेलं तर गौरव म्हात्रे, अर्थातच क्रिकेटचं गौरव आहे. मायक्रोफोनवरती बोलायला थोडे असतात, परंतु मी म्हणेल मैदानातली बॅट मात्र त्यांची चांगलीच तलपते. क्रिशा 11 संघाचे आणि सद्गुरू स्पोर्टचे जितके काही खेळाडू आहेत सगळ्यांना विनंती आहे स्टेजच्या उजव्या बाजूला या. आपण तुम्ही विलंब केला तर मी इथून पेनल्टी लावेल. आदरणीय महेशदा पुटाणे आणि आदरणीय संतोषप्पा जमदारे यांचे या ठिकाणी आगमन झाले. यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. चांगला स्ट्रोक यावेळी आपण पाहतोय. फटका दर्जदार आहे, परंतु यावेळी एक धाव जरूर आहे. चपलाई फार चांगली आली. यावेळी तुम्ही विचार करताय ना की ज्या पद्धतीत बॅटिंग लाईन आहे, या बॅटिंग लाईनला तप्त जरूर करावं लागेल. अफलातून काय फटका सजवलाय, काय कॉन्फिडन्स होता या बॅटरला, ज्याच्या बॅट मधून फटका जरूर सजवला. आणि त्या फटक्यावरती तुम्ही विचार करायला गेला तर इतका कॉन्फिडन्स होता की तो त्याने धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. षटकारात कन्वर्ट होईल याची नीतिमत्ता जरूर त्याच्याकडे होती. दरम्यान 8 धावा धावफलकावरती आहेत. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय तो दमदार चौकार आणि या चौकाराच्या मदतीने पहिलं षटक आलंय समाप्ती पथावरती. धावा जाऊन पोहोचल्यात 12 आकड्यावरती. पहा समीकरण काय म्हणतंय, कारण एकीकडे पहिल्या इनिंगकडे जरा नजर मारूया, जिथे अंकुर या गोलंदाजाने गोलंदाजी केली. 10 धावा त्याने खर्च केल्या होत्या, कोणती विकेट नाही आली. परंतु इथे अजूनही जर पाहायला गेलं तर सोन्या या गोलंदाजाने 12 धावा खर्च केल्यात. म्हणजे आजही जर पाहायला गेलं तर इथे मात्र या क्षणी शिवकृपा तितक्याच मजबूत स्थितीत आहे. पुढच्या 4 षटकांमध्ये या धावा करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होणं अपेक्षित आहे. काय घडतंय काय बिघडतंय दुसऱ्या षटकाला जरूर ऐकूया. टीम मीटिंग वारंवार नकोय. तुमच्यासाठी शिल्लक फक्त आता 15 मिनिटे आहेत. तास पूर्णपणे घ्याल तुम्ही. 25 मिनिटात अवधी संपला पाहिजे. पहिल्या थँक्यू थँक्यू. काल केली नाही का तुम्ही?
राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला बॉल यावेळी हाताला जातोय अंकुर. आपण पाहतोय मैदानात गोलंदाजी करण्याचा प्रयत्न दिनेश ज्याने मैदानावरती अर्धशतकी केली, साकारले, सुरुवात दमदार करून दिले त्याने संघासाठी. बालारामजी विर्ले साहेबांचे मंचाच्या ठिकाणी आगमन झाले. यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आहे आणि हिंदू धर्म आम्हाला तेच शिकवतो की आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं. परंतु विनंती असेल की या आपण मंचावरती आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. विर्ले साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. अर्थातच मी काल सुद्धा म्हटलं होतं की जे भूमी पनवेल ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले होते ना, त्यांना ही स्पर्धा फार भावली आहे. बहुतांशी आजच्या दिवसात सुद्धा हजेरी लावतील, उद्या सुद्धा ते हजेरी लावणार आहेत. आदरणीय तुषारदादा दोंदे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे की आपण सुद्धा मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आपण स्पर्धेचे आयोजन करते आहात. विनंती आपणास या आपण मंचावरती. दोंदे साहेब एकीकडे तुम्ही पाहायला गेला ना, मी म्हटलं होतं की आज पहा, कारण बरेचसा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झालाय. आज व्यासपीठावरती पाहुण्यांच्या व्यतिरिक्त कोणती रेलचेल वाटत नाहीये. का म्हटलं की मैदानाच्या आजूबाजूला 2 ते 3 वर्षांपूर्वी एकही झाड नव्हतं, परंतु खरवईकरांची मेहनत आणि या मेहनतीचं फल ही सुंदर वृक्षारोपण केला आणि त्या वृक्षारोपणाचा पाहतोय आपण, त्याचा आस्वाद तमाम प्रेक्षक वर्ग घेताना दिसून येत आहे. कारण आजचा दिवस आहे ना, असं म्हटलं जातं की आता उद्याची फायनल झाल्याच्या नंतर तिलाने दिवस वाढेल, मोठा होत जाईल, हॅट्रिक बॉल. परंतु इथे आजचा आणि उद्याचा दिवस, आज सकाळ लवकरच झाली आहे, लवकरच सूर्याचं आगमन मैदानावरती झालं आणि त्याच्यानंतर या सामन्यांना जरूर सुरुवात झाली आहे. गोलंदाज प्रशांत पुन्हा एकदा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. दिनेश चांगला स्क्वेअर कट आपण पाहतोय दिनेशच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय, परंतु क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणी आणि या 2 धावा कंप्लीट झाल्यात. आसमाक शेख यांना विनंती आहे. अच्छा जबरदस्त आपण पाहतोय आसमाक यांच्या माध्यमातून हा स्क्वेअर कट जरूर पाहायला मिळाला आहे. परंतु जर तुम्ही पाहायला गेला ना तर या ठिकाणी बॅटिंग फार सजवणं गरजेचं आहे. मृणाल 11 सध्या संकटात जरूर आहे. फिंगर अप, फलंदाजाला परतावं लागतंय. लेग बिफोर, अर्थातच या ठिकाणी अपील जरूर केला गेला, पंचांचं फिंगर अप झालं आणि त्याच्यानंतर बॅटरला परतावं लागलंय. मी वारंवार तुम्हाला तेच सांगतो, कारण कसं माहितीये का, कालची रात्र माझ्यासाठी फार महत्वपूर्ण जरूर होती, परंतु एक किस्से असे घडत गेले ना. शेवटची मॅच आली, प्रत्येकाने 2-2 सामने जिंकले आणि शेवटच्या मॅच मध्ये सागर सावंत नावाचा खेळाडू होता, टॉपचा खेळाडू, ज्याने पुणे रणजी गाजवलाय, अर्थातच नेतृत्व केलंय, परंतु त्याच्यानंतर त्याच्या टीमला विजय संपादन झाला. 2-2 मॅचेस आल्या तरी सुद्धा मॅचच्या भाग राहिला आणि जिथे मात्र सुधाकर गाडे फाउंडेशनची टीम होती ती परास्त होऊन सुद्धा मात्र ती सेकंड टॉप करताना दिसून आली. कारण काय चुका होतात शेवटच्या क्षणाला. एक संघ तर असा होता, मला वाटतं दक्ष 11 सेजल 11 हा संघ जो होता ना, त्यांचा एक सामना असा चुकीचा घडला की शेवटच्या बॉलवरती चौकार आला. चौकार म्हणजे तिथे एकच धाव खर्च करायचे होते, परंतु प्लेयरने चौकार सहजरित्या सोडून दिला, कारण मॅचचा शेवटचा बॉल होता आणि त्याच 3 धावांमुळे ते त्या लीग मधून बाहेर गेले, टॉप करता आलं नाही त्यांना. हे समीकरण आहे, म्हणून तुमच्यासाठी सुद्धा इथे फार महत्वपूर्ण आहे. किती बॉल राखताय, किती रन राखून विजय संपादन करताय, त्याच्यावरती पॉइंट टेबल काय आहे. म्हणजे आज तुम्हाला इथं जिंकणं आणि हारण्याचा प्रकार नाही करायचा आहे, तर प्रत्येक बॉल राखून मॅच जिंकायचे, प्रत्येक रन राखून मॅच जिंकायचे. त्यामुळे पॉइंट टेबल तुमचा हाय होऊ शकतो. म्हणजे इथे 3-3 मॅचेस जिंकून सुद्धा एखाद्या टीमला बाहेर जाण्याचा रस्ता दिसू शकतो.
14 धावा धावफलकावरती आहेत. मी म्हटलं ना या ठिकाणी सध्या मृणाल 11 संकटात जरूर असेल, परंतु कमीत कमी त्या धावत संख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागेल. सद्गुरू स्पोर्ट्स आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र क्रिशा 11 बलाढ्य टीम आहेत. दोन्ही टीमचा विचार करायला गेलं तर गोलंदाजी मार्क वरती आता प्रशांत गोलंदाज. सोन्याने पहिलं षटक फेकलं, तिथे धावा त्याने खर्च केल्या होत्या 12. त्याच्यानंतर दिनेशाला त्याने मात्र 3 विकेटचं पतन करत अवघ्या 2च खर्च केल्या. दिनेशने दाखवून दिलाय हा सामना जर आम्ही जिंकलो तर मात्र मॅन ऑफ द मॅच त्याच्याच खेमेत जाईल. राईट हँड राऊंड द विकेट. चांगला स्ट्रोक यावेळी मात्र हवाई सपाट चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात आणि परतावा लागेला बॅटरला. 1 मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 4 बॅक टू डग आउट. चौथा हादरा यावेळी लागला गेलाय. मी तेच म्हटलं आनंद शिंगटे साहेब राहिले कुठे. अच्छा तिकडून मॅचचा आनंद घेत होते. आदरणीय तुषारदादा दोंदे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता मृणाल 11 फार मोठ्या संकटात आहे. टॉस जिंकला होता, फिल्डिंग स्वीकारली होती, परंतु त्याच्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर आता बॅटिंग लाईन साठी तितकीच दिरंगाई आहे त्यांच्यासाठी. फार मोठा धावसंख्येचा डोंगर आणि या मॅचचा अनुभव घेत गौरव म्हात्रेंनी सुद्धा बॅटिंग स्वीकारले. इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात सांभाळा रनआउटच्या स्वरूपात बॅटरला परतावा लागेल. या बॉल वरती जर तुम्ही विकेट नोंदवली तर मात्र अभिजित जगताप साहेबांकडून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. धमक होती गोलंदाजामध्ये, परंतु यावेळी बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये, त्यामुळे इथे डॉटची सांगता जरूर होते. डॉटच्या माध्यमातून धावसंख्या तिथे स्थिरावलेली आहे 17 आकड्यावरती. म्हटलं जातं ना, कर भला तो हो भला. मृणाल 11 सध्या मी तर म्हणेल संघर्षाचा प्रवास या मॅच मुळे जरूर तुम्हाला बॅकफुट वरती घेऊन जाऊ शकतो.
कम ऑन डीजे. पॉइंट टेबल कडे जरूर जाऊ आपण आजच्या दिवसात. संध्याकाळी मात्र या सत्राचा विचार करायला गेलं तर सकाळचं सत्र आहे. पहिली मॅच यावेळी मात्र आउटसाइड द ऑफ इट इज वाईट कॉल. अंपायर डिसिजन. दंडित केलं गेलंय गोलंदाजाला आणि या दंडित मुला एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती जरूर येतोय. राईट अप राऊंड द विकेट. चांगला बॉल यावेळी हाताला जातोय परंतु यष्ट्यांच्या बाहेर बॉल होता. पंचांनी दर्शवला आणि यावेळी मात्र कोणतीही धाव नाहीये. चांगला स्ट्रोक यावेळी आपण पाहतोय. संत गतीचा क्रिकेट आता मैदानात फलंदाजीतला पाहायला मिळतोय. मृणाल 11 मी म्हटलंय की जर या धाव संख्येपर्यंत तुम्ही पोहोचू शकले नाहीत तर मात्र या सामन्यामध्ये मी तर म्हणेल या स्पर्धेतल्या अस्तित्वाला तुमच्या ब्रेक लागू शकतो. कारण पॉइंटचा विचार करा. आता आणखी एक डॉट बॉल. कठीण परिस्थितीकडे वाटचाल आहे मृणाल 11 संघाची. पहिली मॅच जरूर जिंकले परंतु संघर्षाशिवाय काही घडत नाहीये. कारण हा क्रिकेट असा खेळ आहे मित्रांनो की तुम्ही संघर्ष जितका कराल तितका तो उंची गाठताना दिसून येतो. पुन्हा एकदा डॉट बॉलची संगता. अफलातून बॉलिंग लाईन. यावेळी पहिला बॉल वाईड आला होता त्याच्यानंतर मात्र काय सुंदररित्या कमबॅक आहे. 5 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज दिनेशने या षटकामध्ये. पहिला सांगेकोड्यातला दुसरं षटक होता दिनेशच्या हातात. तिथे सुद्धा त्याने मला वाटतं 2 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि त्याच्यात एक इकॉनॉमिकल बॅटिंग या क्षणी आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले टोटल 24 या आकड्यावरती. 24 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. 82 धावसंख्येचं टार्गेट आहे. आपणास शिवकृपा 11 त्वरित आपले फिल्डिंग सजवा. चला सेटअप लावा. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय प्रसाद सवारे. एक जबरदस्त
या परिसरातील एक गूढ आवाज आणि खऱ्या अर्थाने आज मैदानात आता मला सुद्धा असं करवेकर वाटायला लागलं. बक्षिसांची इतकी रेलचल आहे. एखादा गावठाणाचा प्लॉट असेल तर माझ्या नावावरती करा, म्हणजे मला पण इथलं नागरिकत्व घेता येईल. चांगला स्ट्रोक यावेळी मात्र हवाई सफर. सध्या चर्चा चेष्टेची चालू होती, परंतु इथे मात्र बॅटरने दमदार षटकार लगावलाय. पठाण आपण पाहतोय नावाला मात्र जागृत राहिलाय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे 30 या आकड्यावरती. 82 धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्रसाद सवारीच्या पहिल्या बॉल वरती पठाणने लगावलाय. पठाण ब्रँड सिक्सर. चांगला बॉल यावेळी कमबॅक फार सुंदर आहे. अँगल चेंज केला प्रसाद सवारीने मैदानात आणि त्या अँगल वरती जर तुम्ही विचार करायला गेलं तर समोरच्या वाटरला जागेवरती स्थित केला. पहिल्या बॉलचा अंदाज जरूर असतो चुकी होती, परंतु त्याच्यानंतर प्रसाद सवारींचं कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा उचलून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र एकच धाव कंप्लीट होईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण. चित्याची चपलाई पाहायला गेलं तर मात्र अगदी सहजरित्या या धावेला घेण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपचं सिलेक्शन फार चांगलं झालं. क्षेत्ररक्षण सजवायचं होतं, परंतु इथे आलाय चौकार. आता हे षटक महागडं ठरलंय ते मात्र गोलंदाजासाठी. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे 36 आकड्यावरती. क्रिकेटच्या जगतातला महत्वपूर्ण आकडा आहे. जमेची बाजू फार महत्वपूर्ण आहे, कारण मी म्हटलं होतं की या टार्गेट पर्यंत पोहोचायचं आहे. कमीत कमी 60-70 धावांपर्यंत पोहोचायचं होतं. इथे हा डॉट बॉल लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 36 आकड्यावरती. आपला पॉइंट बोर्ड लागला आहे ना. हवाई सफर आणि इथे मात्र बॅटर बाद. इथे सामना जिंकलाय तो मात्र शिवकृपा 11 आणि नो डाऊट प्लेयर ऑफ द मॅच